मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात एक ट्रेंड सेटर म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ते निखिल साने सर आज माझ्यासोबत आहेत. सर खूप स्वागत आहे तुमचं IBN लोकमतमध्ये. थँक्यू. नवीन वर्षाची ही रोमॅन्टिक गिफ्ट टाइमपास हा सिनेमा तुम्ही घेऊन आलाय, तर या सिनेमाविषयी आम्हाला काय सांगाल? ॲक्च्युली ते योगायोग असं म्हणूया किंवा जसा एक ट्रेंड मला वाटतं तुम्ही काम करत जाता तसा एक सेट होत जातो. तुम्ही काही ठरवून तो ट्रेंड होत नाही. माझ्या बाबतीत असं झालेलं आहे की गेल्या 6 वर्षात 5 सिनेमे जे मी केलेले आहेत ते नवीन वर्षात आलेले आहेत. गेल्या वर्षी ती एक गॅप होती जी रवीनी भरून काढली बीपीनी आणि पुन्हा यावर्षी आम्ही दोघं एकत्र मिळून TP टाईमपास घेऊन येतो आहोत. सो मला एक खूप बरं असं वाटतं की मी जो पहिला चित्रपट प्रोड्यूस केला होता नटरंग, 5 वर्षापूर्वी ती प्रक्रिया सुरू झाली होती आणि आज पुन्हा एकदा 4 वर्षांनी आम्ही 4-5 वर्षांनी आम्ही दोघं परत एकत्र आलो आहोत. आई बाबा आणि साई बाबाची शपथ अशीच पाहिजे आपल्याला. मनाने उठाव केला, मेंदू गदा गदा हलवला, आतमध्ये स्पंदन निर्माण झाली. त्यांना हिंदोळे देत मी इथवर येऊन पोचले. अरे काय मराठीत बोलली आपल्याला काय कळलाच नाही. पण रवीबरोबर नक्कीच काम करायला मजा येते. आमचं दोघांचं ट्युनिंग खूप छान आहे. म्हणजे आम्ही दोघं खूप आयडियाज शेअर करत असतो. आम्ही टेलिव्हिजनला सुद्धा खूप आधी काम केलेलं आहे आणि आताही फिल्मला काम केलेलं आहे. त्यामुळे त्यातल्या सगळ्या बारीक गोष्टींविषयी रवी सुचवत असतो, मी सुचवत असतो आणि मला असं वाटतं ही सगळी म्हणजे जसं आपण म्हणूया की फिल्म ही एक कोलॅबरेटिव्ह आर्ट आहे. ती काही इट्स नॉट एन इंडिव्हिज्युअल आर्ट. त्या कोलॅबरेटिव्ह आर्टमध्ये तुमचं ट्युनिंग असलेल्या मित्रांबरोबर जेव्हा आपण काम करतो तेव्हा मला असं वाटतं खूप मजा येते या सगळ्या निर्मिती प्रक्रियेमध्ये. आणि निर्माता दिग्दर्शकाचं ट्युनिंग हे नक्कीच चांगलं पाहिजे नाही का? ऑफकोर्स. त्याच्याशिवाय मला वाटतं कुठलीच गोष्ट इट्स लाईक 2 वे कार्ड्स ऑफ अ व्हील. त्यामुळे ते त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. प्रेम बरोबर असेल ना तर अख्खा जग जिंकेल आपण. जाता हो टाकल्यावरच फटके मारतो. तुझं नाव जरी ऐकलं ना तरी धडधडायला लागलं रे. आपण डॉक्टरकडे जायचा काय? पाया पडतो म्हातारे. काकू एक प्रसिद्धी आणि एक ॲग्रेसिव्ह प्रसिद्धी जी मराठीत आता येऊ लागली आहे आणि रुजू लागली आणि त्याचे रिझल्ट्सही आपण पाहतोय. तर ही ट्रेंड तुम्हीच आणलीत आधी, तर याविषयी थोडं जाणून घ्यायला आवडेल. नीलिमा, ते कसं आहे माहिती आहे का, त्याचा ना एक थोडा वेगळ्या अँगलने विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. आपण ज्या राज्यात आहोत त्या राज्यामध्ये फार एक युनिक कॉम्बिनेशन आहे. म्हणजे असं की बाकीच्या इतर सर्व राज्यांमध्ये जर तुम्ही बघितलं तर तिथे एक भाषा आहे, वेरॅज आपल्याकडे मराठी आणि हिंदी अशा 2 भाषा आहेत आणि इथे बॉलिवूड आहे. त्यामुळे हिंदीचा प्रभाव तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. सो हे जसं चॅलेंज वर्तमानपत्रांना आहे, आपल्या साहित्याला आहे, आपल्या नाटकाला आहे, तसंच सिनेमालाही हे चॅलेंज येणार. सो ह्याच्यातला एकच मार्ग तुमच्याकडे, आयदर तुम्ही सक्षम व्हा किंवा तुम्ही फाईट करा किंवा तुम्ही खूप ॲग्रेसिव्हली त्यांना कॉम्पीट करा. सो मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या आपल्याकडे एक खूप चांगलं जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याकडे टॅलेंट आहे. तुम्ही सामाजिक क्षेत्र बघा, तुम्ही साहित्यात जा, म्युझिकमध्ये जा, सिनेमात जा. सो या टॅलेंटला बरोबरीने घेऊन कुठेतरी ॲग्रेसिव्हली ते फाईट करा, हे आम्हाला नेहमीच वाटत आलेलं आहे. सो सिमिलरली जेव्हा हा 3:30 पासून प्रवास सुरू झाला तर तेव्हापासून हा केलेला विचार आहे. त्यावेळेस मराठी सिनेमा फक्त 10-15 चित्रपटगृहात रिलीज व्हायचा. 3:30 पासून ती सुरुवात 50 वर गेली, आता ॲव्हरेज 100 वर आहे. आणि आज टाईमपासच्या निमित्ताने मी एक सांगू इच्छितो की आज हा टाईमपास हा पहिला चित्रपट ठरला आहे की जो महाराष्ट्रात आणि इतर राज्यांमधल्या प्रमुख सेंटर्समध्ये 250 चित्रपटगृहात ओपन होतो आहे. सो इन अ वे हा एक रेकॉर्ड आहे की एक मराठी सिनेमा 250 चित्रपटगृहात आज रिलीज होतो आहे. आणि मला असं वाटतं ही आपल्या सगळ्यांकरता आनंदाची, अभिमानाची आणि पुढे अजून काहीतरी चॅलेंजिंग करण्याची गोष्ट आहे असं मला वाटतं. नक्कीच. सर, तुम्हीच चित्रपटगृहांचा जो विषय काढला तर स्क्रीनिंग्स आणि मराठी सिनेमा याबद्दल एक दारिद्र्य पाहायला मिळतं आणि आता ते आकडे वाढत आहेत. त्याच्यासाठी नेहमीच निर्मात्यांना एक झगडा करावा लागतोय. तर पुढे तरी हे चित्र थोडं आपल्याला पॉझिटिव्ह दिसणार आहे का? कशा पद्धतीने हे प्रयत्न सगळेच निर्माते करतायत पण तरीही कुठेतरी अपयश येत असतं. तर या मोठ्या प्रश्नाविषयी तुम्हाला काय वाटतं? मी परत असं म्हणेन ना की आपण एखाद्या प्रश्नाचा विचार काही वर्षांपूर्वी काय होतं आणि आत्ता काय ह्याच्याने बघूया. गेल्या सिनेमात काय झालं आणि या सिनेमात काय झालं हे करता नाही येणार. 5 वर्षांपूर्वी जसं मी म्हटलं की जेव्हा 15-20 चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित होता
तिथपासून जर आज आपण 200 चित्रपटगृह किंवा आज 100 चित्रपटगृह मिनिमम मराठी सिनेमाला जिथे मिळतात. सो मला असं वाटतं एक ट्रेंड जर बघितलात तर ते नक्कीच एक प्रोग्रेशन आहे, नक्कीच एक ती प्रगती आहे असं मला वाटतं. ही जी काही आपण चांगली सुरुवात केली आहे, गेल्या 2-4 वर्षात चांगले सिनेमे येत आहेत, लोक चित्रपटगृहाकडे येत आहेत, चांगले थिएटर्स आपल्याला मिळत आहेत, चांगले टायमिंग्स जिथे आपल्याला मिळत आहेत, खूप चांगल्या प्रकारे इंटरनेटचा वापर आज आपण करतो आहोत. हे पुढच्या लेवलला आपण कसं नेणार? म्हणजे ही तर पहिली लेवल झाली, इथनं आपण जिंकलं असं नाही म्हणता येणार, ही सुरुवात आहे मी असं नेहमी म्हणतो. चित्रपट त्या दिवशी ठरलाय तर त्या दिवशीच रिलीज होणार. एक सिनेमा मोठा हिंदी सिनेमा येतोय म्हणून एक महिना पुढे डेट जाऊ दे असा कधी विचार नाही केला. तर हे जे धाडस तुम्ही दाखवलं तर यामागे काय प्रेरणा होती? प्रेरणा असं म्हणण्यापेक्षाही परत कसं आहे ना की तुम्ही जेव्हा चॅलेंज असतं ना समोर तुम्ही जास्त चांगलं करता. मला असं वाटतं जेव्हाही एखादं चॅलेंज येतं मग ते तुमचं वैयक्तिक असो किंवा प्रोफेशनल असो त्याच्याकडे एक अपॉर्च्युनिटी म्हणून जर बघितलं तर मला वाटतं तुम्हाला तुमचे मार्ग दिसायला लागतात. सो जेव्हा हे चॅलेंज आलं तेव्हा त्यातनं मार्ग काढत गेलो. ॲक्च्युली उलटं पण झालेलं आहे थोडं. रिस्क फ्रँकली आम्हाला कधीच नाही वाटली, कारण त्यातलं एक महत्त्वाची गोष्ट आहे ना की जेव्हा तुमच्याकडे खूप सॉलिड दर्जेदार कॉन्टेंट असतं ना खरी लढाई तिकडे असते. मग भाषा कुठली असो सिनेमाची, म्हणजे ॲक्च्युली सिनेमाला असं म्हणतात की सिनेमा इज नो लँग्वेज. सो जेव्हा तुमच्याकडे एक सक्षम दर्जेदार कॉन्टेंट असेल ना तेव्हा लोक येणारच. सो आता हा अनुभव आपल्याला तुम्ही बघा नाटकामध्ये आहे. जेव्हा चांगलं नाटक आहे तेव्हा लोक गेलेली आहेत, वर्तमानपत्र लोक गेलेली आहेत, साहित्य लोक गेलेली आहेत, न्यूज चॅनल्स लोक गेलेली आहेत. हाच मराठी चॅनलवरती जेव्हा चांगल्या मालिका आलेल्या आहेत, म्हणजे जेव्हा झी मराठीवरती प्रयोग केलेले आहेत, नक्षत्रांचे देणे असो, ते असंभव असो, ते आज होणार मी असो किंवा सारेगमप असो, तेव्हा मराठी प्रेक्षकांनी जो खूप हुशार आणि चोखंदळ प्रेक्षक आहे त्यांनी त्याला रिस्पॉन्ड केलेला आहे. सो आम्हाला एक कॉन्फिडन्स असा होता प्रेक्षकांवरती आमच्यापेक्षा की जर तुमच्याकडे योग्य प्रॉडक्ट असेल तर लोक रिस्पॉन्ड करतीलच. तो विश्वास त्या प्रॉडक्टवर आहे. ॲब्सोल्युटली. आणि मग ते तुम्ही किती ॲग्रेसिव्हली मार्केट करता त्याच्यावरती तो प्रश्न राहतो आणि मग लोक येतीलच. सो माझ्या बाबतीतला एक योगायोग असा आहे ना की माझे तिन्ही चित्रपटांच्या बाबतीत क्लॅश आहे आमिर खान बरोबरचा. सो 2009 साली गजनी होता, 2010 साली 3 इडियट्स होतं आणि यावर्षी धूम 3 आहे. सो तो योगायोग आहे, पण ते चांगलं आहे कारण ते जेवढं चांगलं करतात तेवढंच तुम्हाला शिकायला मिळतं. आणि मग तुम्ही असं ठरवता की ह्यांच्यापेक्षाही ॲटलिस्ट थिंकिंग लेवलला तुम्ही काही वेगळं करू शकता का, आणि मग तुम्ही ते ॲग्रेसिव्हली करता. हे घे 6 रुपये. 7 मला 12 होत्या. काय सागरला दिलं तुझ्या, नाही तर 12च्या 12 गेलं असतं. सांच्या बारीत मला जाऊ द्या ना घरी, मला जाऊ द्या ना घरी. राया सोडा आता तरी काळ येळ नाही बरी, पुन्हा भेटू कवा तरी साजना. दुनियादारीचं प्रमोशन आपण जेव्हा म्हणतो तेव्हा एक महिनाभर सुरू होतं आणि अनेक कलाकारांनीही त्याला साथ दिली, त्यातल्या कलाकारांनी साथ दिली होती. पण कुठेतरी खूप अति प्रमाणात हे झालं असं ही काहींची मतं होती. तर याविषयी तुम्हाला काय वाटतं? चांगलं आहे ना, म्हणजे कधी कधी आपण असं म्हणतो की मराठीत प्रमोशन होत नाही. सो थोडं अति झालं तर चालेल, मला असं वाटतं काही हरकत नाही. इनफॅक्ट अजून 10 वेळा असं अति झालं पाहिजे तेव्हा आपण सुद्धा कुठेतरी एका वेगळ्या पद्धतीने ते करू शकू. फ्रँकली मला असं नाही वाटलं की अति झालं. हा आम्ही खूप ठिकाणी दिसत होतो सतत, त्याच्यामुळे असं वाटत असेल की अरे आता बास हे किती करतायत, पण ते अति नव्हतं, ते स्ट्रॅटेजिक होतं, त्याच्यामागे विचार होता. ठरवून ते केलं गेलं, ते ठरवून केलं गेलेलं होतं. त्यामागे एक टीम होती, इतके सगळेजण त्याच्यामागे होते. आणि मी मुख्यतः असं मानीन की संजय जाधव आणि नानूभाई ह्यांची एक स्वतःची प्रचंड पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्यामागे होती. संजयचं ते गेल्या 25 वर्षाचं स्वप्न होतं, त्यामुळे इन अ वे ते स्वप्न, संजयचं स्वप्न आम्ही पूर्ण करत होतो असं आपण कुठेतरी म्हणूया. आणि ही ती एनर्जी आहे, तो जो एक उत्साह आहे, तो एक विचार आहे, तो मला असं वाटतं तो कोण ना कोणतरी येऊन ते पुढे घेऊन जातच, त्यामुळे ते कोणीच थांबवू शकत नव्हतं. हसूही तू ओढ मनाची हुरहुर तू, रोज नवे भास तुझे वाढते अंतर श्वासात. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात.
या दिग्दर्शकांना नेहमीच तुम्ही संधी देत आलेला आहात आणि अजूनही बरेच नवे दिग्दर्शक वाट बघत आहेत. तर हे पॅरामीटर्स काय असतात निवडीचे, हे तुम्ही शेअर केलं तर आमच्याशी तर आम्हाला आवडेल. ॲक्च्युली खूप मोठा कठीण प्रश्न आहे हा. आणि माझ्या टीमला माहिती आहे मी खूप त्रास देतो की आपण ही सिरियल का निवडतो, हा प्रोजेक्ट का निवडतो, ह्या सिरियलमध्ये काय आहे, हा विषय काय आहे ह्याच्यात. आणि ह्याचे त्याचं कांद्यासारखं आहे ते इतकं आम्ही त्याचं शोधत जातो, पण त्याच्या शेवटी काहीच सापडत नाही. उलटं आहे की ते तुम्ही जेवढं शोधत जाल ना तेवढं तुम्हाला नवीन सापडत जाईल. टाइमपास नंतर आता फॅन्ड्री येतोय, तर फॅन्ड्री तुम्ही प्रेझेंट करताय, तर फॅन्ड्रीविषयी काय सांगा. खूप युनिक फिल्म आहे, खूप युनिव्हर्सल अपील असलेली फिल्म आहे. आणि ज्याला आपण म्हणतो खऱ्या अर्थी की सिनेमाला भाषा नसते, तर त्या अर्थी तो मराठीतला इतका वेगळा सिनेमा आहे. म्हणजे श्याम बेनेगल यांनी जेव्हा सिनेमा बघितला गोव्यामध्ये, त्यांना एक रात्र झोप नाही आली सिनेमा बघून. दुसऱ्या दिवशी जो नागराज मंजुळे आमचा डिरेक्टर आहे ह्याचा, त्याला फोन केला आणि त्यांना असं वाटलं, ते असं म्हणाले की पाथेर पंचालीनंतर मी जर अस्वस्थ झालो असेल तर ह्या सिनेमाने अस्वस्थ झालो आहे. फारच मोठी फारच मोठी कॉम्प्लिमेंट होती नागराज करता. तर मला असं वाटतं की आजच्या काळाकरता खूप युनिक सिनेमा आहे. खरं आहे का चिमणीचं? तुझं विश्वास आहे का नाही? तुझं विश्वास लगे झालं. जेव्हा आपण रिजनल सिनेमाविषयी बोलतोय तेव्हा कुठेतरी साऊथची एक मोनोपोली नेहमीच दिसते. आणि साऊथ सिनेमे हे महाराष्ट्रात सुद्धा गाजतात आणि बाहेरसुद्धा गाजतात. तर त्या कक्षात रुंदावण्याविषयी जेव्हा महाराष्ट्रातला मराठी सिनेमा महाराष्ट्राच्याही बाहेर, आता फेस्टिवल्समध्ये गाजणं ही एक वेगळी गोष्ट आहे, पण महाराष्ट्राच्या बाहेर त्या प्रेक्षकांपर्यंत जास्त पोहोचणं, तर यासाठी पुढे काही प्रयत्न असणार आहे. माझं एक स्वप्न आहे, ते होपफुली मीच पूर्ण करीन असं मला वाटतं. सो एक दिवस असा यावा असं मला वाटतं मराठी सिनेमामध्ये आणि मराठी टी व्हीमध्ये, की मराठी सिनेमा ग्लोबली रिलीज व्हावा. आणि मग तो एकाच दिवशी, आज मी जसं महाराष्ट्रात रिलीज करतो ज्याचा मला अभिमान आहे आणि तो तर राहीलच, पण तो एकाच दिवशी मला न्यूयॉर्कमध्ये रिलीज करायचा आहे, मला सिंगापूरमध्ये रिलीज करायचं आहे, मला लंडनमध्ये करायचं आहे. वर्ल्ड वाईड रिलीज मला करायची आहे. मराठी सिनेमा आणि टी व्ही दोन्ही हे जाण्याची गरज आहे. तर त्या सगळ्या कक्षा रुंदावतील असं मला असं वाटतं. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही, घाबरायचं नाही, आता घाबरायचं नाही. खूप छान वाटलं सर, इतक्या सकारात्मक चर्चा तुमच्याशी करू शकलो. आणि नक्कीच मराठी सिनेमाचं हे चित्र जे आहे, जे तुम्ही पुढे नेलेलं आहे, नक्कीच खूप पॉझिटिव्ह आहे. मराठी सिनेमा नक्कीच जगात आता अजून नोंद घेईल अशी आपण आशा करूया. खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. शो टाईममध्ये आज इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा फक्त IBN लोकमत.